माझी मैत्रीण जी खूप माझी बेस्ट फ्रेंड आहे ती माझ्याशी बोलत नाहीये, ह्याचा येणारा ताण, राईट, हा खूप असतो त्या वयातल्या मुलांसाठी. पण कुठल्या भावनेने तुमच्या शरीराच्या कुठल्या अवयवावरती परिणाम होऊ शकतो, तर हे त्या बॉडी मॅपिंग मध्ये नक्कीच सांगितलं जातं. भीती ही गट हेल्थशी रिलेटेड आहे, त्यामुळे पोटाचे विकार सुरू होणं, लूज मोशन किंवा सतत पोट डिस्टर्ब आहे, इनडायजेशन, स्ट्रेस किंवा एन्झायटीमुळे जे काही शारीरिक आजार होतात ते ट्रीट करण्यासाठी लोक आधी जातात फिजिशियनकडे. त्यावेळेला फिजिशियनकडनंच हे सांगितलं जातं की हे मानसिक आहे. रोज काहीतरी फिजिकल एक्सरसाइज झाला पाहिजे, कारण फिजिकल एक्सरसाइजमुळे एंडॉर्फिन आणि सिरोटोनिन नावाची जी 2 केमिकल्स असतात ते ती आपल्या शरीरामध्ये सिक्रीट होतात. आई वडीलचे मुलांसमोर वागतात, आई वडीलच नाही अगदी आजोबा असतील, इन शॉर्ट मोठी लोक जे आपल्या मुलांसमोर जे वागतात त्याचा मुलांच्यावर काय परिणाम होतो कळत्या वयामध्ये, काय परिणाम होतो? हॅलो, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. मित्रांनो, आज आपला जो टॉपिक आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण सध्या आपण बघतोय की मानसिक ताणतणाव, एन्झायटी हे विषय आपल्याला बरेचदा ऐकायला येतात. आणि आजचा जो आपला पॉडकास्टचा विषय आहे ना तो हाच आहे की मानसिक ताणतणाव आणि एन्झायटी. आणि त्या विषयावरती बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सीमा जठार. नमस्कार. या पुण्यामधल्या आहेत आणि पुण्यामध्ये त्यांचं कर्वेनगर येथे काउन्सिलिंग सेंटर आहे. त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती देते तुम्हाला, म्हणजे तुम्हालाही समजेल. त्यांचं MA इन सायकोलॉजीमध्ये काउन्सिलिंग झालेलं आहे. 10 वर्षाचा त्यांना या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. त्याचबरोबर त्या एका NGO सोबत 3-4 वर्ष काम करत होत्या. तिथे त्या टीनेज आणि ॲडोलसंटसाठी लाईफ स्किलिंगचं शिक्षण देत होत्या. त्याच्यानंतर मॅनेजमेंट, फ्रेंडशिप, त्याच्यानंतर करिअर निवडण्यासाठी काय काय तुम्ही करायला हवं या संदर्भात सगळे त्या माहिती देत होत्या. आणि आत्ता मी तुम्हाला जसं म्हटलं की आजचा आपला जो टॉपिक आहे मानसिक ताणतणाव आणि एन्झायटी, या संदर्भात खोलवर माहिती ते आपल्याला देणार आहेत. तर सुरुवात करूया. नमस्कार. सेलिब्रिटी कट्टावर तुमचं मनापासून स्वागत आहे. येस, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद की या विषयावरती माहिती द्यायला तुम्ही मला इथे बोलावलं, कारण आमच्यासारखे सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट वेगवेगळ्या माध्यमातनं मेंटल हेल्थ अवेअरनेस क्रिएट करावा यासाठी सतत प्रयत्न करत असतो. सो त्या बॅकग्राऊंडवरती तुमचा हा उपक्रम अगदीच स्तुत्य आहे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. येस. कशा आहात? मस्त. ओके. तर आपण सुरुवात करूया. तर जसं मी आत्ता म्हटलं की सध्या यंग जनरेशन असू दे तर अगदी प्रौढ लोक असू देत, ताण हा सगळ्यांनाच येतो. तर तुम्हाला काय वाटतं, मानसिक ताणतणाव सध्या खूप वाढलेला दिसतोय का? हो, नक्कीच. म्हणजे मानसिक ताण किंवा त्या मानसिक ताणतणावाबद्दल बोलायचं म्हणजे आपण मानसिक आरोग्याबद्दल मेन म्हणजे बोलतोय. सो मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय, तर आपण बोलतोय मनाबद्दल, बरोबर. आता मन ज्या वेळेला मी म्हणते त्यावेळेला हृदय किंवा हार्ट नाही, तर मन म्हणजे आपल्या विचार आणि आपल्या भावना ज्या आपण नेहमी फील करत असतो किंवा आपण सगळ्यांनाच त्या जाणवत असतात. सो इन जनरल ज्या वेळेला हे विचार किंवा या भावना ह्या सकारात्मकतेकडे असतात त्यावेळेला आपण एक माणसाचं आरोग्य किंवा मानसिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणतो. आणि ज्या वेळेला त्या विचारांमध्ये किंवा त्या भावनेमध्ये कुठेतरी नकारात्मकता दिसते तर त्यावेळेला हे ताण येणं किंवा काही प्रकारचा तिथे डिस्टर्बन्स जाणवणं या गोष्टी नक्कीच सुरू होतात. सो कुठलीही भावना मला असं वाटतं की जी डिस्टर्बिंग आहे किंवा ज्याचा आपल्याला ताण येतोय किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याच्या अडचणी येत आहेत, तर ती भावना मुळात काय आहे हे समजून घेणं किंवा त्याच्याबद्दल ज्ञान मिळवणं, ही ती भावना हाताळायची कशी याची पहिली पायरी आहे, हे मात्र नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हटलात की मानसिक ताण वाढलेला दिसतो का, तर हो, नक्कीच. म्हणजे आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी 8-9 वर्षांच्या मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांमध्ये सगळ्यांमध्ये हा मानसिक ताण आजकाल बऱ्याच अंशी दिसतो. त्याची कारणं नक्कीच वेगवेगळी आहेत. म्हणजे तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्यामध्ये आहात किंवा परिस्थिती काय आहे आजूबाजूची ह्याच्यावरती ती कारणं नक्कीच वेगळी असतात. पण हो, मानसिक ताण हा आजकाल नक्कीच वाढलेला दिसतो. पण त्याच्या समस्या काय आहेत?
त्याच्या समस्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये अडचणी येणं किंवा तुम्ही तुमचं रोजचं काम नीट न करता येणं किंवा त्याचं एक प्रकारचं प्रेशर बिल्ड होणं. सो ह्या गोष्टी खूप जास्ती प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. ओके. पण मानसिक ताणतणाव आणि एन्झायटी बरोबर याच्यामध्ये नेमकं काय फरक असतो? येस, खूप चांगला प्रश्न आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं की मला मानसिक ताण आहे म्हणजे मला काही मानसिक आजार आहे का, किंवा मला प्रत्येक गोष्टीचा ताण येतो किंवा त्रास होतो तर याचा अर्थ मला काही मानसिक आजार आहे का. तर मी असं सांगेन की मानसिक ताण किंवा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो आणि मानसिक आजार किंवा एन्झायटी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे नक्कीच. पण मानसिक ताण आहे म्हणजे मला मानसिक आजार आहे का, तर नक्कीच नाही. मानसिक ताणाचं किंवा सततच्या मानसिक ताणाचं रूपांतर हे एन्झायटीमध्ये किंवा मानसिक आजारामध्ये हे होऊ शकतं. पण अगेन त्याच्यामध्ये सुद्धा खूप माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर किंवा क्रॉनिक एन्झायटी असे वेगवेगळे प्रकार दिसतात. बोली भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रेस किंवा मानसिक ताण जो आहे तो म्हणजे चिंता किंवा काळजी, आणि एन्झायटी ज्याला आपण म्हणतो किंवा मानसिक आजार ज्याला म्हणतो ते म्हणजे अतिचिंता, अति काळजी किंवा अनावश्यक वाटणारी भीती, म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणू शकतो. येस, नक्कीच ओव्हर थिंकिंग, आणि जे सगळं नकारात्मकतेकडे जाणारं किंवा निगेटिव्ह थिंकिंग जे आपण म्हणतो तर यामध्ये ते मोडतं. स्ट्रेस जो आपण म्हणतो किंवा मानसिक ताण जो आपण म्हणतो तर तो बाह्य गोष्टींमुळे येणारा असतो. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला हा मानसिक ताण रोजच्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच जाणवत असतो. म्हणजे आता तू आज इथे आली आहेस, तुझं काम होतं, पण अचानक तुला घरी मेसेज आला मेडचा की आज मी येणार नाही, तर तो ताण लगेचच येतो. आता काय करायचं, एक्झॅक्टली, की आता काय करायचं, आता मी हे कसं मॅनेज करू, मी तर वेळ दिलीये, मला वेळेत पोचायचंय आणि आता घरच्यांचं पण जेवणाचं पण बघावं लागेल, घरी लोक आहेत. सो हा ताण झाला, बरोबर, जो बाह्य गोष्टींमुळे आला. दिसायला तर अगदीच छोटा दिसतोय, अगदीच छोटा दिसतो, पण त्याला काहीतरी ट्रिगर आहे, म्हणजे काहीतरी कारण झालं म्हणून तो तुला ताण आलाय. आता तो ताण आहे थोड्याच वेळाचा, कारण तो येतो, तो आल्यानंतर तू थोडी शांत होऊन विचार करतेस की आता मग मी काय करू शकते, की ठीक आहे आता मला नाही आत्ता काही करता येणार आहे, तर मग आज काहीतरी ऑर्डर करूया किंवा पटकन छोटंसं काहीतरी खिचडीच लावून टाकूया. सो ह्या गोष्टी मॅनेज झाल्यानंतर तो ताण कमी होतो ना. बरोबर. सो त्याला एक काहीतरी कारण आहे. किंवा आता परीक्षा आहे, मुलांना परीक्षेचा ताण येतो, तर परीक्षा आहे तर त्याचा ताण हा आहे, पण ती परीक्षा झाल्यानंतर तो राहतो का, तर तो नाही राहत. राईट. सो काहीतरी त्याला एक कारण किंवा बाह्य गोष्टींमुळे येणारा तो ताण आहे, ज्याला आपण मानसिक ताण किंवा स्ट्रेस असं म्हणतो, जो काही काळापुरता असतो. पण हा ताण ज्या वेळेला सतत वाढायला लागतो किंवा सततच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जाणवायला लागतो, आणि जरी त्या ताणाबद्दल खूप विचार करायची गरज नाहीये तरी सुद्धा तुम्ही सतत तो विचार करत राहता किंवा त्याच्याबद्दलची अनावश्यक भीती जी तुम्ही स्वतः म्हणजे सतत फील करायला लागता, तर ते आपण थोडंसं म्हणू शकतो की ते एन्झायटीमध्ये कन्वर्ट होतं आहे का. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर विचारांमुळे होणारा एन्झायटी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इंटरनल विचार, की ज्या विचारांमुळे मी ती भीती किंवा तो ताण वाढवून घेते. राईट. मी आता एखादं प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये कुणाचं, तर ते प्रेझेंटेशन मी छान केलेलं आहे, पीपीटी प्रिपेअर्ड आहे, मी प्रॅक्टिस केलेली आहे, सगळं छान आहे, पण माझ्या मनात त्या प्रेझेंटेशनच्या आधी येणारे विचार हे ह्या लेव्हलपर्यंत जातात की माझं प्रेझेंटेशन चांगलं होईल का, लोकांना ते कळेल का, किंवा मला जर त्यातले कोणी काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं मला देता येतील का, आयत्या वेळेला बोलताना मी ब्लँकच झालो किंवा झाले आणि मला ते नाही सांगता आलं तर काय होईल. राईट. मग ऑफिसमध्ये माझी बदनामी होईल का, बॉसचं इम्प्रेशन काय होईल, त्याच्यामुळे माझा जॉब धोक्यात आहे का, मग माझा जॉब जाईल का, किंवा मग हा जॉब गेला तर मला दुसरा मिळेल का. म्हणजे ती गोष्ट अजून घडलेली पण नाही. ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. येस, ओव्हर थिंकिंग, की ती घडलेली पण नाही पण ती घडू शकेल का, आणि असं झालं तर काय होईल ह्याची वाटणारी भीती, म्हणजे ज्याला आपण अनावश्यक भीती. करेक्ट. गरज नाहीये ना, अजून ती गोष्ट घडलेली पण नाही, तुम्हाला माहिती पण नाहीये ती अशी होणार आहे का नाही होणार आहे, आणि त्याच्यामुळे ते काम पण बिघडतं. एक्झॅक्टली. त्यामुळे जो तो ताण येतो, त्यामुळे तुम्ही ते प्रेझेंटेशन कितीही तुमचं तयार असेल तरी ते करूच शकत नाही.
आता तू जसं म्हटलीस की ते काम बिघडतं, तर खरं सांगायचं तर थोडासा ताण हा आपल्याला आयुष्यात गरजेचा पण असतो. ओके, बरोबर, कारण तो इट कीप्स अस मुव्हिंग. करेक्ट. मला परीक्षा आहे माझी आणि मला जर त्याचा ताणच नाहीये तर मी अभ्यास करणारच नाही ना. सिरियसली घेणारच नाही, आले झाले. एक्झॅक्टली, मी नाही घेणार सिरियसली. आलं आलं लिहिता, नाही आलं नाही आलं. पण तो थोडासा ताण असतो. मला पास व्हायची कुठेतरी एक हे असते की नाही, मला पास व्हायचंय, मार्कांची भीती असते, नापास फेल्युअरचं टेन्शन असतं. त्यामुळे तो थोडासा का होईना तो ताण येऊन मी करते ना अभ्यास. बरोबर. सो तो ताण हा इथपर्यंत झाला की जो तुम्हाला काहीतरी क्रिया करण्यासाठी मदत करतोय, तर तो आपण ठीक आहे किंवा सकारात्मक ताण आहे असं मी म्हणू शकतो. पण जर तो ताण वाढला, राईट, की ज्याच्यामुळे तुम्ही ते परफॉर्मन्स नाही करू शकलात, म्हणजे त्या भीतीमुळे तुम्ही नाही प्रेझेंटेशन देऊ शकलात किंवा अतिभीतीमुळे तुम्ही पेपरच नाही घेऊ शकलात, राईट, करेक्ट, तर तिथे तुमचं नुकसान होत आहे ना. सो ते ताणाचं रूपांतर खूप जास्ती झालेलं आहे, राईट. सो ते कुठेतरी एन्झायटीमध्ये किंवा मानसिक आजारामध्ये हळूहळू कन्वर्ट होऊ शकतं. आता तेही मी म्हटलं तसं की त्याच्यातही प्रकार आहेत, म्हणजे लगेचच काहीतरी खूप झालंय असं नक्कीच नाहीये, पण त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे, हे मात्र नक्की. पण आता ही बेसिक कारण झाली, ओके. पण आपण जर का एक्स्ट्रीम लेवलला बघितलं ना, तर ती कुठली कारणं मोडतात त्याच्यामध्ये? बरोबर, जसं मी म्हटलं तसं की आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावरती आहोत आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये आहोत त्यानुसार ती कारणं बदलत जातात. ओके, बरोबर. मी मगाशी म्हटलं तसं की अगदी 8-9 वर्षाच्या मुलामुलींपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना हा ताण आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकाराने तो आहेच, पण त्याची कारणं नक्कीच वेगवेगळी आहेत. तर आपण जर बघितलं तर लहान मुलं, ते किशोरवयीन किंवा टीनेज ॲडोलसंट मुलं, हा जर वयोगट घेतला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा ताण. करेक्ट, बरोबर, जो सगळ्या मुलांना असतो की काय होईल, कसं होईल, मला मार्क्स किती पडतील किंवा फ्युचर माझं काय कसं असेल, पुढे मला काय करायचंय, त्याच्यासाठी एवढे मार्क्स मला योग्य आहेत नाही आहेत. सो तो एक ताण असतो. अगदी शाळेतल्या मुलांमध्ये मित्रमैत्रिणींमधली भांडणं, जी गोष्ट आपल्याला खूपच छोटीशी वाटू शकते, पण त्यांच्यासाठी ती खूप मोठी असते. कारण त्यांच्यासाठी त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांची शाळा आणि त्यांचं घर हेच जग आहे, एवढंच जग असतं. त्यामुळे त्या जगात काहीही झालं तरी त्यांच्यासाठी ते खूप असतं. सो मित्रमैत्रिणींमध्ये होणारी भांडणं, त्याचे परिणाम, मग एक माझी मैत्रीण जी खूप माझी बेस्ट फ्रेंड आहे ती माझ्याशी बोलत नाहीये, ह्याचा येणारा ताण, राईट, हा खूप असतो त्या वयातल्या मुलांसाठी. बरोबर, स्कूलमध्ये किंवा वर्गामध्ये टीचर ओरडल्या, सगळ्यांसमोर क्लासमध्ये एखाद्या मुलाला किंवा मुलीला उभं करून ओरडल्या, ह्या गोष्टीचा सुद्धा मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम नक्कीच होतो. कारण त्यांना कुठेतरी सगळे मला बघतायत, मला जज करतायत, बरोबर, माझ्याबद्दल आता वाईट बोलतील, हे कुठेतरी वाटून तो ताण सुद्धा त्यांना येऊ शकतो. बरोबर, बुलिंग हा प्रकार स्कूल्स किंवा कॉलेजमध्ये ऐकलं असेल की खूप आजकाल आहे. सो त्याचा एक वेगळाच परिणाम आणि वेगळाच ताण नक्कीच येऊ शकतो आणि मानसिक स्वास्थ्यावरती त्याचा परिणाम हा नक्कीच होताना दिसतो. कुठेतरी कुटुंबातली भांडणं, राईट, कारण मी म्हटलं तसं की त्यांच्यासाठी त्यांचं जग फक्त त्यांची शाळा, त्यांचे मित्रमैत्रिणी आणि आई वडील किंवा घरातली लोक हेच असतं. सो कुटुंबातले मतभेद, भांडणं, आई वडिलांमध्ये जर वादविवाद असतील, अब्युझिव्ह रिलेशन असतं, कधी कधी पेरेंटिंग सुद्धा अब्युझिव्ह म्हणजे व्हर्बल अब्यूज असतो किंवा फिजिकल अब्यूज असतो. सो त्याचा परिणाम पण त्यांच्यावरती नक्कीच होत असतो. सो ह्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती खूप होत असतो. किशोरवयीन मुलांमध्ये बघशील तर सध्या टेक्नॉलॉजी जशी वाढली आहे तसं गॅजेट ॲडिक्शन, येस, ते तर मेन आहे. अगदी अगदी म्हणजे सगळ्यांना सतावणारा आणि भेडसावणारा प्रश्न हा टीनेज किंवा ॲडोलसंट मुलांच्या आई वडिलांसाठी हा खूपच आता प्रॉब्लेम असा त्यांना तो जाणवतो की यांना हे कसं हँडल करायचं. कारण अनफॉर्च्युनेटली कोविड नंतर सगळ्यांच्याच हातात मोबाईल आलेत, गॅजेट्स आलेली आहेत, त्यामुळे हे त्याचा वाढता वापर याच्यामुळे येणारा मानसिक ताण, कारण अर्थात म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम जितका वाढतो तर तितका त्याचा परिणाम तुमच्या ब्रेन सेल्सवरती होणार आहे.
राईट. सो तो ताण तुम्हाला जाणवणार आहे. सो तो वाढता जो काही वापर आहे त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स आणि वाढती व्यसनाधीनता या वयोगटामध्ये आजकाल खूप जास्ती दिसते, कारण की लाईफची कन्सेप्टच बदललेली आहे त्यांची, किंवा त्यांच्या एन्जॉयमेंटची कन्सेप्टच बदललेली आहे. तर त्यामुळे त्या गोष्टींमुळे येणारा ताण जो मुलांमध्ये पण असतो, जो त्यांना कदाचित नंतर जाणवतो, पण त्यांच्या पेरेंट्सना तो ताण नक्कीच आहे त्या वयामध्ये. याच्यामध्ये एक ब्रेकअपचं पण एक रिझन असू शकतं की ते पण खूप चालतं. नक्कीच काहीतरी स्वतःचं बरं वाईट करून घेणं, सुसाईड करणं, बरोबर, किंवा त्या आपली गर्लफ्रेंड किंवा आपल्याला जी एखादी मुलगी आवडती किंवा मुलगा आवडतोय तिने नाही सांगितलंय आपल्याला, तर काहीतरी तिच्या बाबतीत वेडेवाकडं करणं, हे पण एक मेजर दिसून येतं ना. अगदीच. कारण मी म्हटलं जसं की लाईफस्टाईल चेंज झाली आहे, एक्सपोजर मुलांना खूप वाढलंय, त्यामुळे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असणं याचं प्रमाण सुद्धा आजकाल शाळांपासून म्हणजे 9वी-10वी पासून सुरू झालेलं आहे. आणि त्यावेळेला प्रेम काय किंवा काहीच माहिती नसतं ना, ते फक्त अट्रॅक्शन असतं असं आपण म्हणूया. आणि मग त्याच्यात पण येणारे प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे येस नक्कीच या ब्रेकअप किंवा रिलेशनशिप इश्यूज ह्याच्यामुळे सुद्धा तो ताण मुलांमध्ये नक्कीच आहे. ओके. हा आता मी पर्सनल म्हणजे माझ्या अनुभवातून विचारते असं समजा, की सतत जे आपल्याला फेल्युअर येतं ना आयुष्यात, स्पेशली करिअर रिलेटेड, तर तिथून सुद्धा ना मानसिक ताण येतो. म्हणजे मला स्वतःला सतत फेल्युअर येत होतं करिअरच्या बाबतीत, तेव्हा मला सतत असं मी इतकी निगेटिव्ह झाले ना की माझं असं झालं मी आयुष्यात काहीच नाही करू शकत आहे, बस मी फक्त खाओ पयो ऐश कर म्हणतात ना त्या कॅटेगरीत जायचंय की काय, असं काहीतरी मला होत होतं. आणि माझं काहीच चांगलं होणार नाही करिअरमध्ये वगैरे, सतत हा विचार येत होता. पण मग त्याच्यामुळे ना मला एक कळत यायचं की माझी चिडचिड होतीये खूप. बरोबर. मग ह्याच्यासाठी काय करावं? येस नक्कीच. करिअर हा आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे, बरोबर, कारण ज्याच्यावरती तुमचं सगळंच अवलंबून आहे. करेक्ट. बरोबर. तुमचं फायनान्शियल तुम्ही सेटल किंवा स्टेबल आहात की नाही, किंवा एक आपली जी आयडेंटिटी असते ती पण कुठेतरी करिअरशी निगडीत असते, त्यामुळे तो खूप महत्वाचा भाग आहे. सो तिथे सततचं येणारं फेल्युअर हे नक्कीच मानसिक ताण किंवा तो वाढवूच शकतं. सो अशा वेळेला तिथे मदत घेणं किंवा काउन्सिलिंग घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की वेगवेगळी कारणं जसं आपण बोलत होतो, तर तसं त्यामध्ये ॲडल्ट ज्या वेळेस आपण म्हणतो की साधारण ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पुढचं लाईफ जे काही आहे, लग्न म्हणा, मुलं, किंवा हा जर लाईफ स्पॅन आपण बघितला तर त्यामध्ये भेडसावणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या समस्या म्हणजे त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे करिअर. राईट. की फ्युचर माझं काय आणि कसं असणार आहे, करिअर माझं मला कशात करायचं, इथून त्याची सुरुवात होते की कशाला जास्ती स्कोप आहे किंवा कशामध्ये मी काम केलं तर मला पण आनंद मिळणार आहे आणि मला त्यातनं पैसे मिळणार आहेत, कारण दॅट इज द अल्टिमेट एम. सॅटिस्फॅक्शन आणि पैसे दोन्ही पाहिजेच, म्हणजे दोन्ही पाहिजे. सो ते निवडणं, मग ते निवडण्यासाठी येणाऱ्या अडचणी, बरोबर. सो ते करिअर चूज करणं किंवा त्या वयामध्ये सुद्धा रिलेशनशिप इश्यूज म्हणजे ब्रेकअप्स असतील किंवा लग्न झालं असेल तर कौटुंबिक वाद किंवा नवरा बायकोमध्ये येणारे मतभेद, क्लॅश किंवा डिवोर्स पर्यंत काही वेळेला गोष्टी जातात. सो त्यामुळे तो एक ताण एक प्रकारचा वाढतो. करिअरमध्ये जसं म्हटलं तसं की जरी एक करिअर सेट झालं तरी नोकरी मिळाली तरी ती टिकवणं, एक तर ती मिळवणं, ती टिकवणं, टेन्शन, एक्झॅक्टली बॉसचं टेन्शन. सो परफॉर्मन्स प्रेशर किंवा डेडलाईन्स मीट करणं ह्याचं एक प्रकारचं ताण हा जाणवतो. वर्क लाईफ बॅलन्स हे तर आजकाल खूप दिसतं, म्हणजे तो मेंटेन करणं हे खूपच माहिती तारेवरची कसरत झाल्यासारखं झालेलं आहे की घरी फॅमिलीला वेळ देणं, मग बायको असेल, मुलं असतील, सो त्यांना वेळ देणं. सो त्या एजमध्ये मुलांची काळजी, त्यांच्या भवितव्याची काळजी, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्या एजमध्ये साधारण आई वडील म्हातारे झालेले असतात, सो त्यांच्या आरोग्याची काळजी, बरोबर. सो हे अनेक ताण त्याही वयामध्ये असतातच, बरोबर. सो ते एक वय की ॲडल्ट एज ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ही अनेक विविध कारणं आणि काय सिच्युएशनमध्ये आहोत आपण त्याप्रमाणे ही कारणं बदलत जातात, बरोबर. पण ही मोस्टली जाणवणारी सगळ्यांनाच कारणं आहेत की
कामाचं प्रेशर हे खूप वाढलेलं आहे आणि तिथे तुम्हाला परफॉर्म करावंच लागतं. करेक्ट. कारण जॉब सिक्युरिटी हीच कुठेतरी धोक्यात आल्यामुळे तुम्हाला तो वेळ देणं हे खरंच म्हणजे गरजेचंच आहे. पुढे जसं आपण म्हणतो की वार्धक्य, सो त्यामध्ये सुद्धा ताण नाही आहेत का, तर असं नक्कीच नाही. इथे तर मेन आहेत आपण असं म्हणू शकतो. येस, नक्कीच. कारण कुठेतरी सगळं लाईफ जगून झालेलं असतं, पण त्यानंतर एकटेपणा येणं. कारण आजकाल आपण बऱ्याचदा ऐकतो की मुलं अनेकांची इथे राहत नाही, कामासाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, ती कुठेतरी लांब गेलेली असतात, सिटीत कंट्रीत दुसरीकडे असतात किंवा दुसऱ्या कंट्रीत गेलेली असतात. त्यामुळे कुठेतरी तो एकटेपणा जाणवतो. त्यातून जर पार्टनर तुमचा असेल तुमच्या बरोबर, तर जोडीदाराची साथ तुम्हाला थोडंसं तरी काहीतरी त्यातून आनंद देऊन जाते. पण जर पार्टनर नसेल तर तो एकटेपणा अजून जास्ती जाणवतो. त्या वयामध्ये सगळ्यात ताण येण्याचं कारण म्हणजे आरोग्य, राईट. कारण ते कुठेतरी माझं आरोग्य शारीरिक आणि मानसिक ते चांगलं असणं, आणि माझं आणि माझ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे माझ्या पार्टनरचं, राईट. कारण त्यांचं आरोग्य चांगलं असेल तर मग मला छान वाटतं. कारण नाही तर ती व्यक्ती आहे म्हणून मलाही छान वाटतंय, ती नसेल तर काय. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जास्ती काळजी असणं, मुलांबद्दल काळजी असणं. जसं मी म्हटलं की जवळ राहत नाही, लांब असतात, मग ती नीट आहेत ना, त्यांचं सगळं छान चालू आहे ना, सो ही वाटणारी काळजी असं आपण म्हणू शकतो. काही वेळेला जसं मी म्हटलं की परिस्थितीमुळे सुद्धा तो ताण येतो. तर आर्थिक तणाव जो ॲडल्ट एजमध्ये पण असतो की पैसे किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट ही कशी करायची, काय करायचं, तर तसंच म्हाताऱ्या वयामध्ये सुद्धा तो ताण नक्कीच जाणवतो की आर्थिक दृष्ट्या कसं सक्षम राहता येईल किंवा कशी ती मॅनेजमेंट करता येईल की जेणेकरून त्याचा ताण यायला नको. सो ही त्या वयोगटानुसार किंवा त्या टप्प्यानुसार येणारी कारणं झाली. पण ह्याच्याच व्यतिरिक्त इतरही अनेक कारणं आहेत. म्हणजे सामाजिक लेवलवरचं जर आपण कारण बघायचं झालं तर अर्बनायझेशन आणि टेक्नॉलॉजी जी काही आता वाढतीये, तर ही खूप महत्वाची कारणं आहेत मानसिक ताण निर्माण करण्यासाठी. कारण पूर्वीच्या काळी ज्या वेळेला गावांमध्ये लोक राहत होती, तर त्यावेळेला एका घरात 10 लोक असायची. त्यामुळे तुमच्यावरती कामाचा ताण कमी असायचा. मुलं वाढवणं यामध्ये फक्त आई बाबा, त्यांच्या संगोपनात फक्त आई बाबा नसायचे, तर आजी आजोबा, काका काकू, म्हणजे जॉईंट फॅमिली असली तर सगळेच जण असायचे. त्यामुळे तो ताण इतका जाणवायचा नाही की हे माझं काम आहे आणि हे मलाच करायचंय, किंवा ही माझी जबाबदारी आणि ती मलाच पेलायची. सो ते खूप कमी होतं. पण जसं जसं अर्बनायझेशन वाढत गेलं, बरोबर, तसं शहरीकरणामध्ये रोजगार वाढत गेले. त्यामुळे लोक मायग्रेट व्हायला लागले. करेक्ट. ती मायग्रेट झाल्यामुळे कुठेतरी इथे ट्रॅफिक वाढणं, लोकसंख्या वाढणं, त्याच्यामुळे येणारे वेगळे प्रॉब्लेम्स की कामासाठी जायला यायला लागणारा वेळ वाढणं, कामाची दगदग. शहरीकरणामुळे एक लाईफस्टाईल सगळ्यांनी आपापली एक मेंटेन केलेली आहे किंवा एका वेगळ्या लाईफस्टाईलमध्ये आता ते जगतात. सो ती मेंटेन करणं किंवा ती अजून चांगली करणं ह्याच्यासाठी पैसा जास्ती कमावणं आलं. करेक्ट. सो पैसा कमावणं आलं म्हटल्यानंतर बरोबर, कारण आई वडील म्हणजे जे कोणी असतील, कपल असेल, तर दोघांनाही नोकरी करण्यासाठी बाहेर पडावं लागलं. बरोबर. त्यावेळेला घरात जर मुलं असतील तर मुलं सांभाळणार कोण? त्यामुळे मग त्यांना सांभाळून, त्यांची शाळा, त्यांच्या वेळा सांभाळून नोकरीचं सांभाळणं हा एक वेगळ्याच प्रकारचा ताण सुरू झाला ना. आणि आजकाल आपण बघतोय ना की दोघंही नवरा बायको जरी कमवत असतील, कितीही पैसे असतील तरी पुरतच नाहीत. बरोबर. शिक्षणाची फी आहे मुलांच्या, त्यांच्या आवडी निवडी आहेत, त्यांना जे हवंय ते घेऊन देणं असेल. बरोबर. सो हा सगळाच ताण ओव्हरऑल खूपच जास्त आहे. अगदीच अगदीच. येस, त्यामुळे मग तो ताण, ती दगदग, ते सगळं खूपच वाढायला लागलं ना. तो प्रेशर जाणवायला लागलं खूप जास्ती. आणि ह्यामुळे मग व्हायला काय लागलं तर संवादाचा अभाव व्हायला लागला कुठेतरी नात्यांमध्ये. कारण मी म्हटलं जशी टेक्नॉलॉजी पण वाढत गेली, मोबाईल ॲडिक्शनचं, गॅजेट ॲडिक्शन ज्या वेळेला मी म्हणते त्यावेळेला ते फक्त टीनेज किंवा ॲडॉलसंटमध्ये आहे असं नाहीये. तर आजकाल ते मोठ्या किंवा ॲडल्ट्समध्ये पण खूप दिसतं. म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून काय, तर घरी आल्यानंतर मोबाईल घेऊन बघणं, मग ते वेगवेगळे हँडल्स, इन्स्टा असेल, काय फेसबुक असेल, बरोबर, जे काही असतील अवेलेबल सोशल मीडिया, सो ते बघणं असेल. सो ह्याच्यामुळे घरातला जो संवाद आहे तो कुठेतरी कमी होत चाललाय.
आणि आजकाल ना पालक सुद्धा म्हणजे मुलांवरती लक्ष चांगल्याच अर्थाने लक्ष ठेवण्यासाठी सगळ्या सोशल साईटवर ना ऍक्टिव्ह असतात, इन्स्टावरती, फेसबुकवरती. आणि त्याच्यामुळे तिथेही मुलांना असं वाटतं की नाही मी काय करतो आई बाबांना कळतंय, हे पण एक त्यांना प्रेशर आलं. ऑब्व्हियसली आई बाबांना कळतं की आपली मुलं कोणाच्या संगतीत आहेत, कुठे जात आहेत, हे सगळंच कळतं. नक्कीच. आणि त्यांनाही एक प्रकारचं वेड लागलंय मोबाईलचं, असं मला तरी काय. अगदीच म्हणजे कारण मी म्हटलं तसं कारण वेगवेगळी असतील, पण ते गॅजेट ॲडिक्शन हे सगळ्यांमध्ये दिसतं. इंटरेस्ट वाटायला लागलाय त्यांना त्याच्यात. हे काय ग, मला ते शिक. आता माझी आई सुद्धा ऋषाली मला ते दाखव ग, हे कसं करतात ते. आई आता इन्स्टावर पण आली माझी, तर हे दाखव ना कसं करतात ते, मला ओपन करून दे. सो अशा प्रकारे त्यांना सुद्धा एक इंटरेस्ट वाटायला लागलाय. बरोबर. म्हणजे आता आई वडील हे शिकायला लागलेत मुलांकडनं की हे कसं वापरायचं, किंवा एखादं ऍप असेल तर ते कसं वापरायचं. आणि एखादी ते चांगलं पण वाटतं की तेही आपल्या बरोबरीने याच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. सो आता आपण आतापर्यंत मानसिक ताण, आरोग्य हे सगळं बोलतोय, कारणं जाणून घेतली. लक्षणं काय असतात, म्हणजे नेमकं कसं ओळखायचं की हे मानसिक ताण आहे किंवा काहीतरी परिणाम होतोय डोक्यावर म्हणा किंवा ओव्हरऑल आरोग्यावरती काहीतरी परिणाम होतोय, कसं ओळखायचं. बरोबर. येस, नक्की. ह्याकडे जायच्या आधी मी सांगेन की आत्ता सध्या हे जशी आपण विविध कारणं बघितली त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण मानसिक आरोग्य म्हणतो तर ते शारीरिक आरोग्याशी नक्कीच निगडीत आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की माइंड अँड बॉडी आर कनेक्टेड. म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य बिघडलं की तुमचं शारीरिक आरोग्य बिघडणार आहे नक्कीच. सो आत्ता लेटेस्ट सांगायचं तर स्वाईन फ्लू जो पॅन्डेमिक आला किंवा कोविड जे झालं तर म्हणजे भयंकरच होतं जे काही होतं कोविडमध्ये जे घडत गेलं. सो त्याच्यामुळे शारीरिक आरोग्य किंवा त्या ह्याच्याबद्दलची काळजी किंवा तो ताण लोकांमध्ये खूप जास्ती वाढलेला दिसतो. बरोबर, की ज्याचा परिणाम शरीरावरती खूप जास्ती व्हायला लागलाय. आणि प्रत्येक भावना असेल म्हणजे बॉडी मॅपिंग असं एक आहे, ते एक वेगळंच सत्र आहे की ज्याच्यावरती आपल्याला एक मोठा वेगळा पॉडकास्ट घेता येईल. पण कुठल्या भावनेने तुमच्या शरीराच्या कुठल्या अवयवावरती परिणाम होऊ शकतो तर हे त्या बॉडी मॅपिंग मध्ये नक्कीच सांगितलं जातं. तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती जे आपण म्हणतो, तर भीती इज रिलेटेड टू युअर गट हेल्थ. पोटाशी निगडीत खूप आहे. म्हणजे तू बघितलं असशील की आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटली किंवा ताण आला किंवा की पहिलं आपण म्हणतो पोटात गोळा. येस. सो कारण की ती गट हेल्थशी खूप रिलेटेड आहे भीती हा जो काही प्रकार आहे. तर आता तू जसं विचारलंस की त्याची लक्षणं काय असतात, तर त्याची मानसिक पातळीवरती आणि शारीरिक लक्षणं अशी दोन्ही दिसतात. सो मानसिक पातळीवरती जर बघायचं झालं तर अतिविचार, म्हणजे जसं मी म्हटलं की अनावश्यक भीती ही येते कुठून, तर ती आपण आपल्या विचारांनी निर्माण करतो. बरोबर. आणि सगळे निगेटिव्ह विचार, म्हणजे वर्स्ट केस काय होईल ह्याचाच विचार तो असतो. सो अतिविचार, अति म्हणजे सामान्य माणूस जर 10 एका वेळेला त्याच्या मनात विचार येत असतील तर ज्यांना ही एन्झायटी आहे असं आपण म्हणतो त्यांना 100 विचार येतात. अच्छा. म्हणजे तू समजू शकतेस की त्याचं हे किती मोठा आहे तो स्कार. सो तुम्ही जर एवढे विचार करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला फटीग जाणवतो. बरोबर. मग सततची चिडचिड होणं किंवा रागाचं प्रमाण वाढणं, फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, कारण तुमचा ब्रेन इज ऑक्युपाईड ना, काहीतरी विचार करत तुमचा ब्रेन सतत ऑक्युपाईड आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही इतर गोष्टींवरती फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत, ते कमी व्हायला लागतं. सोशल अवॉइडन्स वाढतो, कारण मी सतत माझ्या विचारात आहे तर त्या विचारांमध्ये कोणीतरी येऊन ब्रेक द्यावा किंवा मला काहीतरी विचारलं तर मला त्याचा त्रास होतो, मला त्याची चिडचिड किंवा इरिटेशन यायला लागतं. म्हणून मग मी काय करते तर मी लोक अवॉइड करते. लोकांना फोन करणं, त्यांना भेटायला जाणं, बाहेर जाणं, तो हा सोशल अवॉइडन्स खूप जास्ती प्रमाणात सुरू होतो. आणि इरिटेशन वाढतं म्हटलं तसं, फोकस कमी, एनर्जी कमी जाणवायला लागते, कारण तुम्ही फटीग जाणवतो ना, मानसिक फटीग जाणवला की तुमची शरीराची पण एनर्जी कमी होणार. बरोबर. त्यामुळे मग सतत लो वाटणं किंवा डिप्रेस्ड वाटणं, काहीही करू नये असं वाटणं. सो ह्या सगळ्या गोष्टी मानसिक लेवलवरती, कॉन्फिडन्स कमी होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी मानसिक लेवलवरती जाणवायला लागतात जेव्हा ते विचार सतत 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 रिपीटेडली असतात.
म्हणजे त्या फक्त एक्सटर्नल फॅक्टर पुरते ते मर्यादित राहत नाहीत, ते सतत ऑनगोईंग असतं, चालूच असतात. बरोबर. त्यामुळे मग ही मानसिक थोडीशी लक्षणं दिसायला लागतात. आणि शारीरिक लक्षणं तर येस नक्कीच. मी जसं म्हटलं की भीती ही गट हेल्थशी रिलेटेड आहे. त्यामुळे पोटाचे विकार सुरू होणं, लूज मोशन किंवा सतत पोट डिस्टर्ब आहे, इनडायजेशन, भूक न लागणं किंवा झोप न येणं, किंवा झोप आली जरी तरी ती डिस्टर्ब्ड स्लीप असते. म्हणजे थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला जाग येते, परत जाग आली की झोप लागणं हे थोडंसं अवघड जातं. त्यामुळे मग पूर्ण दिवस तुमचा चांगला जात नाही, कारण तुम्हाला झोप पूर्ण झालीये हेच वाटत नाही. स्नायूंचे किंवा हाडाचे आजार सुरू होतात, कारण जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो त्यावेळेला तुमची बॉडी स्टिफ होते. त्यामुळे हाडांचे किंवा स्नायूंचे आजार सुरू होणं, ब्लड प्रेशर वाढणं, कारण सततच्या ताणामुळे बीपी तुमचं नक्कीच वाढणार आहे. सो ब्लड प्रेशर वाढणं, सो हे डोकं दुखणं किंवा सतत डोकं जड झालंय असं वाटणं, चक्कर येणं, अंधारी येणं डोळ्यासमोर, घसा किंवा तोंड कोरडं पडणं, पाल्पिटेशन वाढणं किंवा हाताला किंवा ओव्हरऑलच अंगाला घाम खूप येणं, हृदयाची धडधड वाढणं. सो ही सगळी शारीरिक कारणं जाणवायला लागतात. वरवर बघताना ना असं आपण इतकं लाईटली घेतो ना स्ट्रेसला. नाही जरा झालं की नाही मला स्ट्रेस आलाय, काही झालं की स्ट्रेस आलाय. छोट्या छोट्या मुलांपासून सुद्धा आपण हे शब्द ऐकतो मुलांकडे, म्हणजे त्यांना माहितही नसेल स्ट्रेसचा अर्थ काय आहे, पण इथून तिथून ऐकतो नाही मला स्ट्रेस आलाय. पण किती डीपली हे जर का बघितलं तर आपण जे बघतोय किती आपण विचारही करत नाही की अरे याचा ह्याच्याशी संबंध आहे का. असू शकतो. जसं तुम्ही मला लूज मोशन ते अनुभवतो आपण, अगदी पण अगदी विचारही येत नाही, पण कधीतरी असं वाटतं की अरे मला हे ऐकल्यावर असं का होतंय. बरोबर. ते आत्ता कळतंय, ते ह्या सगळ्याशी निगडीत असतं. नक्कीच नक्कीच. आणि जसं मी म्हटलं तसं की आजकाल टेक्नॉलॉजीमुळे एक्सपोजर खूप वाढलंय, त्यामुळे लोकांना ह्या टर्म्स माहिती असतात. बरोबर. म्हणजे माझ्याकडे सुद्धा पेशंट्स क्लायंट्स येतात, मला ना स्ट्रेस, मला एन्झायटी झाली आहे. नाही मला असं की 1 मिनिट म्हणजे नक्की काय होतं आहे. म्हणजे एन्झायटी पर्यंत लगेच पोहोचायची गरज नाही की मला डिप्रेशन आलेलं आहे. पण म्हणजे काय, कारण ही खूप मोठी टर्म आहे. त्याच्यामध्ये ज्या लेवलला तुमची मानसिकता किंवा शरीराचे तुम्हाला वेगवेगळी लक्षणं जाणवतात ही खूप वेगळ्या स्तरावरची आहेत. सो ती नक्की कुठे आहे हे आधी जाणून घ्यायची गरज असते. पण मी म्हटलं तसं की एक्सपोजरमुळे ह्या टर्म्स माहिती असतात, त्यामुळे तेच येऊन सुरू करतात. मला ना एन्झायटी झाली आणि आता तुम्ही सांगा मला काय करायचंय. सो थोडंसं असं की हो थांबा बघूया आपण की नक्की काय होतं आहे तुम्हाला, असं करावंच लागतं. जसं आता आपण म्हटलं ना की त्याचा आरोग्यावरती परिणाम होतोय, तर हे खरंच इतकं आरोग्याकडे झुकतंय का हा मानसिक ताणतणाव जो आहे तो इतका आपल्या एखाद्या माणसावरती इतका खोलवर परिणाम करतोय का. तुमच्याकडे असं काही तुम्ही तुमचा अनुभव जरी नाही सांगितलात, कारण ते ठीक आहे नको बोलूया आपण, पण ओव्हरऑल असं तुम्ही ऐकलंय का आजूबाजूला की एखाद्या मानसिक ताणामुळे त्याच्या आरोग्यावर भयानक लेवलचा परिणाम झालाय. हो नक्कीच नक्कीच. मी म्हटलं तसं की मानसिक ताणापेक्षा तो मानसिक ताण सतत अनुभवत राहिला तो माणूस आणि त्या व्यक्तीने तो ट्रीट नाही केला वेळच्या वेळी, तर त्याचं रूपांतर एन्झायटीमध्ये किंवा मानसिक आजारामध्ये होऊ शकतं. आणि मग ते एकदा मानसिक आजारामध्ये जर त्याचं रूपांतर झालं आणि ते जर खूप क्रॉनिक लेवलला गेलं तर नक्कीच त्याचा परिणाम शरीरावरती झालेला दिसतो. ओके, पण काय एक्झॅक्ट होतं. म्हटलं तसं की ब्लड प्रेशर वाढणं किंवा सतत गट हेल्थ खराब राहणं किंवा तुमचं दैनंदिन कामं तुम्ही न करता येणं, मग ऑफिसला जाणं टाळणं, सोशल अवॉइडन्स करणं किंवा रोजची कामं पण मला नाही करतायत, मला फक्त झोपून राहावं असं वाटतं, कारण मला सतत माझे त्या विचारांमध्येच मी असते. मलाही ते कळत नाही, त्याचा त्रास कुठेतरी होत असतो, पण तो कुठेतरी कम्फर्ट झोन होत जातो की मला ह्यातनं मग बाहेरच नाही पडायचंय. मला कळतंय की मला त्याचा त्रास होतोय, पण त्यातनं बाहेर पडण्यासाठी घ्यायला लागणारी जी मदत किंवा मेहनत आहे किंवा स्वतःवरती जे काम करणं आहे ते पण मला खूप कष्टाचं वाटायला लागतं. सो मग असं वाटतं की मग नको करायला. आणि मग त्याचा परिणाम हा सगळ्यावरती दिसतो, नात्यांवरती त्याचा परिणाम होतो, कारण तुमची सततची चिडचिड इरिटेशन वाढायला लागलं की तुमचं नातं पण त्यातनं अफेक्ट होतं. सो वेगवेगळ्या स्तरांवरती त्याचे परिणाम हे नक्कीच दिसतात जर तो वेळच्या वेळी ट्रीट नाही केला गेला. आपण म्हणतो की एन्झायटी होतीये किंवा एन्झायटीमुळे असं होतंय, पण त्याचे नेमके प्रकार काय असतात.
बरोबर. एन्झायटीचे प्रकार बघायला गेलं तर 4 मेन प्रकार आपण बोलू शकतो की जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर, ज्याला GAD असं म्हटलं जातं. सो त्यामध्ये मी म्हटलं तसं की ही जी सगळी कारणं आहेत की रोजचे जे काही ताण असतात मग ते कधी कधी नाही हाताळता येत आणि मग ते वाढत जातात किंवा विचारांमुळे आपण ते वाढवतो आणि ते एन्झायटीमध्ये कन्व्हर्ट होतं. सो ह्या प्रकारची एन्झायटी या जनरल एन्झायटी डिसऑर्डर मध्ये येते. दुसरा त्याचा प्रकार आहे म्हणजे सोशल एन्झायटी डिसऑर्डर, जी तुम्हाला एरवी नाही जाणवणार, पण ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही सोशल सिच्युएशन्स मध्ये आहात की जिथे तुम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमात जायचं आहे किंवा 100 लोकांसमोर काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा त्यांच्या समोर त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं आहे, बोलायचं आहे, तर तिथे हा सोशल एन्झायटी ही जाणवायला लागते. आणि असं नाही की खूप ग्रुपमध्ये असेल तरच ती असते, 5 लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला जायचं असेल तरी सुद्धा कधीतरी ती जाणवते. त्याची कारणं परत मी म्हटलं असं वेगवेगळी असू शकतात की समोरचा मला जज करेल का, मला हे जमेल का, मी जे बोलेन त्याला काही सेन्स असेल का, किंवा समोरचा माझं काही म्हणजे काही मला खेचणार नाही ना, किंवा माझी काही चेष्टा करणार नाही ना, किंवा काही. सो ही कारणं काही असू शकतात, पण ती सोशल एन्झायटी जाणवते. आणि मग मी सोशल गॅदरिंग्स टाळतो की जिथे नाही गेलं तरी चालेल. आता हा प्रॉब्लेम म्हणून येतो का, तर ज्यांना खरंच नाही जायला लागत फारसं सोशल ह्याच्यात, तर त्यांना अनेक काळापर्यंत ते जाणवतही नाही की आपल्याला ही एन्झायटी आहे. पण ज्या वेळेला ते करायची वेळ यायला लागते त्या वेळेला ते जाणवायला लागतं की अरे नाही, मला नाही लोकांमध्ये जाता येते, किंवा मी तितका कम्फर्टेबल नसतो, किंवा मी सतत विचार करत असतो की अरे म्हणजे मी बरोबर चाललंय ना माझं, मी बरोबर बोलतोय ना, मी हे बरोबर वागतोय ना, मी बरोबर करतोय ना, लोक माझ्याकडे कशी बघतायत किंवा सो हे त्यावेळेला जाणवायला लागतं. करेक्ट. सो तो एक एन्झायटीचा प्रकार झाला. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे PTSD असं म्हटलं जातं त्याला. सो हा अनेकदा कुठलाही ट्रॉमा ज्या वेळेला आयुष्यामध्ये होतो, मग तो कुठलाही असेल, ग्रीफ असेल, लॉस ऑफ रिलेशनशिप असेल, त्याच्यात ब्रेकअप्स असतील किंवा डिवोर्स असेल, किंवा लॉस ऑफ लव्ड वन्स, की कोणीतरी जवळची व्यक्ती आता या जगात नाहीये. सो तो एक प्रकारचा खूप मोठा ग्रीफ आहे, ते लॉस आहे. किंवा इव्हन पेट्स सुद्धा, म्हणजे आजकाल पेट्स जाणं किंवा ते या जगात नसणं, हे सुद्धा एक प्रकारचं ग्रीफ आहे. सो कुठलाही ट्रॉमा, किंवा आताच आपण बोललो की स्वाईन फ्लू किंवा कोविड मध्ये अनेक लोकांना आरोग्याच्या तक्रारी खूप जाणवल्या. काही जण त्यातले सर्व्हायव्हर्स आहेत, म्हणजे अगदी व्हेंटिलेटर पर्यंत जाऊन बरे झालेले आहेत. सो त्यांच्यासाठी तो ट्रॉमा आहे ना, आजही ती आठवण ही त्यांच्यासाठी ट्रॉमॅटिक आहे. सो त्या गोष्टीचा ज्या वेळेला विचार केला जातो, किंवा त्यामुळे आता दरवेळेलाच आरोग्य या विषयाबद्दल ते खूपच जास्ती स्ट्रेसफुल असतात स्वतःच्या आरोग्याबद्दल. सो हे जे काही ट्रॉमाज आहेत, तर त्या ट्रॉमा मधून बाहेर आल्यानंतर, किंवा तो ट्रॉमा ज्यावेळेला आपण सर्व्हाइव्ह करत असतो त्यावेळेला येणारी ती जी काही एन्झायटी आहे ती, म्हणजे पूर्वीच्या काळी तर वर्ल्ड वॉर ज्या वेळेला झाली, तर त्यावेळेला पण जे त्यातले सर्व्हायव्हर्स होते किंवा ज्यांनी ते फेस केलेलं आहे, आत्ताही जे युद्ध होतात किंवा, सो ते जे आहे तो आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस, कारण त्यांना ते व्हिजन्स दिसतात, त्या लोकांना ते सगळं रात्रीत झोप लागत नाही, स्वप्न पडतात, जाग येते. सो तो एक ट्रॉमा सतत ते कॅरी करत असतात. सो तो ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग ते बराच काळ त्यांच्याबरोबर तो राहू शकतो आणि त्याचा त्यांना त्रास नक्कीच होऊ शकतो. सो ते एक आहे. आणि पॅनिक एन्झायटी डिसऑर्डर ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तू हा शब्द कदाचित ऐकला असशील की पॅनिक अटॅक येतो. करेक्ट. तर एन्झायटी मधलं वर्स्ट जर आपण म्हणू शकलो तर ते म्हणजे पॅनिक अटॅक येणं, की इतकी ती भीती वाढते की माझी हृदयाची धडधड खूप जास्ती प्रमाणात वाढायला लागते, माझ्या शरीराला, माझ्या हातापायांना घाम फुटतो, ब्रेथलेसनेस जाणवतो, म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, की श्वासच घेता येत नाही. त्यामुळे कित्येकदा असं वाटतं की मला हार्ट रिलेटेड काहीतरी होतंय, मला हार्ट अटॅक येतोय का असं वाटणं, इथंपर्यंत जे जातं तर त्याला पॅनिक अटॅक असं म्हटलं जातं. तर हे जर होत असेल तर नक्कीच तुम्हाला थेरपी किंवा सायकॅट्रिस्टची मदत घ्यायची गरज आहे. ओके. काही गोष्टी आता तुम्ही बोलताना मी एक ऑब्झर्व केला की अरे काय गोष्टीतून आता मी पण जातीये, रादर आपले व्ह्युअर्स पण जात असतील, प्रत्येक जणच जात असतो ह्याच्यातून. तर असं होतं ना की बरं, हे कारण आम्हाला काही माहिती आहे,
उपाय काय आहेत की काय केल्यामुळे आता मला सुद्धा असं होतं की हे सगळं तुम्ही जाते कदाचित पुढची काही अशी केस नको आपल्या बाबतीत व्हायला आणि ओव्हरऑल अशी निगेटिव्हिटी वगैरे आहे ती आपल्याला खूप कमी करायचे. तर ह्या एन्झायटी ह्या सगळ्यावरतीच उपाय काय करता येतील मग आपल्याला? बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंग किंवा थेरपी याच्यावरती खूप पुढचा प्रश्न असणार आहे माझा. येस, बरोबर. सो थेरपी याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. CBT असं ज्याला म्हटलं जातं, म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. तर ही एन्झायटी ट्रीट करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करते. मी जसं म्हटलं की मानसिक ताण किंवा एन्झायटी ही कुठेतरी विचारांनी मोठी केलेली असते, बरोबर. सो CBT मध्ये म्हणजे काय, तर त्याचा एक त्रिशंकू आहे असं आपण म्हणू शकतो. कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो, बरोबर. त्या विचाराला लागून आपल्याला ती भावना जाणवते आणि जी भावना आपण फील करतो त्याच्यातून आपलं वर्तणूक होतं. म्हणजे विचार, भावना आणि आपली वर्तणूक असा त्रिशंकू आपण त्याला म्हणू शकतो. आणि जसं एन्झायटी मी म्हटलं की ती विचारातूनच जास्ती होते, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे आपल्या विचारांवरती काम करणं. की ते विचार जे कुठेतरी नकारात्मकतेकडे चाललेले आहेत ते सकारात्मकतेकडे आणणं किंवा त्याची ती स्क्रिप्ट बदलणं आपल्या विचारांची, हे काम CBT मध्ये केलं जातं. की त्याच्यामुळे मग आपोआप तुम्हाला भावना पण वेगळी जाणवायला लागते, कारण तुमचा विचार बदलला. मी आता छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर मगाशी आपण बोललो तसं परीक्षेचं. तर आता माझी परीक्षा आहे, माझा अभ्यास झालेला आहे, पण मला भीती वाटते की मला ना परीक्षा पेपर आला की काहीच लिहिता येणार नाही, मी ब्लँक होईन, मला एकही आन्सर कदाचित आठवणारच नाही त्यावेळेला. हा विचार माझ्या मनात आला की मला भावना काय येणार आहे, मला भीती वाटणार आहे, मला कुठेतरी हेल्पलेस वाटणार आहे, मला चिडचिड होणार आहे किंवा रेस्टलेस वाटणार आहे. आणि ह्या सगळ्या आपण बघितलं तर कुठेतरी नकारात्मक किंवा अनहेल्दी इमोशन्स असं आपण म्हणू शकतो की ज्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि वाइब्स आहेत ना त्या पूर्ण बॉडीवरतीच इफेक्ट करतात. येस. सो ती भावना मला जाणार, मग माझं वर्तणूक काय होणार आहे, तर मी ऍक्च्युअल ज्या वेळेला पेपर लिहायला देते ना त्यावेळेला खरंच असं होऊ शकतं की मी ब्लँक होत झाले, करेक्ट, किंवा मला नाहीच आठवलं काही, त्या भीतीनेच सगळं आपलं. येस. सो ती वर्तणूक पण बदलणार आहे. पण इथे ज्या वेळेला तुम्ही त्या विचारांवरती काम कराल की हो माझी परीक्षा आहे, मला कुठेतरी थोडासा ताण आलेला आहे, पण माझा अभ्यास जे काही झालेला आहे त्याच्यावरती जो काही पेपर येईल किंवा क्वेश्चन्स येतील मी लिहिणार आहे, मला जे आठवेल किंवा जेवढं आठवेल तेवढं मी लिहिणार आहे, मी आता रिझल्टचा विचार करत नाहीये. करेक्ट. हा ज्या वेळेला विचार माझ्या मनात येईल त्यावेळेला काय होईल, तर माझी भावना कुठेतरी मी कंट्रोल्ड सिच्युएशन मध्ये असेल, मला असं वाटेल की हो मी कंट्रोल करू शकते, पॉझिटिव्ह कुठेतरी मला वाटेल की हो आपल्याला येऊ शकतं, आठवू शकतं, लिहिता येऊ शकतं. आणि त्यामुळे मग माझं बिहेवियर किंवा वर्तणूक कशी होणार आहे, तर मी ऍक्च्युअल खरंच पेपर लिहायला जाईन, त्यामुळे मला जे आठवेल ते मी लिहिणार. 100% येईल असं तसंही नाहीये, पण मला ते जमणार नाही, मी ते करू शकणार. जो अभ्यास काही केलेला आहे, जी प्रिपरेशन आहे ती होऊन जाणार. येस येस. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेरपी ही खूप महत्वाची आहे, कारण ती विचारच तुमचे बदलायला मदत करते. की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या सिच्युएशनकडे काय पद्धतीने बघाल किंवा काय पद्धतीने विचार कराल की ज्याच्यामुळे ती नकारात्मकता बाजूला जाऊन कुठेतरी सकारात्मकतेकडे तुमचं वाटचाल सुरू होईल. सो ते काम CBT मध्ये अतिशय छान पद्धतीने केलं जातं. त्याला सपोर्टिव्ह बाकी पण बऱ्याच थेरपी आहेत, REBT किंवा PCT वगैरे, पण महत्वाची म्हणजे CBT ही एन्झायटीमध्ये खूप जास्ती चांगल्या प्रमाणात काम करते. तर आणि नाही सॉरी आणि काय म्हणा नाही, मी म्हटलं तसं की एन्झायटी मला सततचा ताण आहे आणि त्याचं रूपांतर आता मानसिक आजारात झालंय, म्हणजे खूप क्रॉनिक काही झालंय का असं नाही, तर ती पण माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर या लेवलवरती मोजली जाते. सो अनेकदा माइल्ड मॉडरेट लेवलची एन्झायटी ही फक्त काउन्सिलिंग किंवा थेरपीद्वारे ट्रीट होऊ शकते. खूपच क्रॉनिक असेल तर मग त्यावेळेला आपल्याला मेडिकेशन घ्यावं लागतं किंवा तिथेपर्यंत जावं लागतं. आता उपाय जसं तुम्ही म्हणालात की काउन्सिलिंग करायचं, हां, तर बऱ्याचदा ना लोकांचा हा एक संभ्रम होतो किंवा लोकांना हा विचार येतो की मी काउन्सिलिंग का करू, मला काहीच गरज नाहीये, बिकॉज त्यांना ह्याची काहीच आयडिया नसते. तर काउन्सिलिंग का करायचं हा एक विषय असतो. त्यातच मला अजून एक विचारायचं आहे की लोकांना हाही एक गैरसमज असतो की सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट
ह्या दोघांमध्ये ना खूप कन्फ्युजन होतं. बरं. सो ह्या दोघांबद्दल तुम्ही सांगितलं तर ते आवडेल. बरोबर, नक्कीच. नाही, मी म्हटलं तसं अनेकदा हा अवेअरनेसच नसतो की आपल्याला काहीतरी त्रास होतो आहे किंवा आपण त्याच्यातनं जातो आहे. हा ज्या वेळेला खूप प्रमाणात वाढतो किंवा तो शारीरिक आरोग्यावरती ज्या वेळेला दिसायला लागतो ना, त्यावेळेला अनेकदा अनेक लोक जागी होतात की नाही, हे काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अनेकदा ना ज्या वेळेला स्ट्रेस किंवा एन्झायटीमुळे जे काही शारीरिक आजार होतात ते ट्रीट करण्यासाठी लोक आधी जातात फिजिशियनकडे, की मला हा त्रास होतोय, मला वारंवार माझं पोट बिघडतंय, मला त्रास होतोय किंवा मला झोप माझी कमी झालेली आहे, मला भूक लागत नाही आणि हा सगळा त्रास. तर त्यावेळेला फिजिशियनकडे गेल्यानंतर ज्या वेळेला सगळ्या टेस्ट किंवा त्यांची औषधं सगळं झाल्यानंतर कळतं की अरे हे होऊन काहीच फरक नाही पडत आहे, त्यावेळेला फिजिशियनकडनंच हे सांगितलं जातं की हे मानसिक आहे. सो तुम्ही काउन्सिलर किंवा सायकोथेरपिस्टकडे जा आणि तिथे ट्रीटमेंट तुम्ही सुरू करा. त्यावेळेला मग मानसोपचार तज्ज्ञांकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे, काउन्सिलरकडे लोक येतात. आता परत तिथे येण्यासाठी सुद्धा हा टॅबू खूप आहे आपल्याकडे की मी का जायचं नाही, मी मुळात मदत घेणं हे सुद्धा अनेकदा कमीपणाचं वाटतं लोकांना की मी का मदत घ्यायची किंवा दुसरं कोणीतरी मला काय मदत करणार आहे आणि आपले प्रॉब्लेम का सांगू, आणि माझे प्रॉब्लेम मी त्यांना का सांगू, कुठली तरी अनोळखी व्यक्ती आहे. अनेकदा असं पण होतं की हा पण विचार त्याच्या मागे असतो की तिथे जाऊन काय करणार, मी फक्त त्यांना माझा प्रॉब्लेम सांगणार, त्या माझं फक्त ऐकून घेणार आहे आणि मला काय मदत होणार आहे. हे तर मी माझ्या खूप मित्रमैत्रिणींना सांगतो किंवा घरच्यांना सांगतोय की मला हा त्रास होतोय, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही ना. सो तिथे जाऊन मी तेच काय करू, म्हणजे त्या काय माझ्याशी फक्त बोलणारच आहेत ना. सो त्याच्या मिसकन्सेप्शन्स खूप असतात की थेरपी म्हणजे नक्की काय होणार आहे तिथे, हेच अनेकदा माहिती नसतं. मदत घेण्याची प्रमाण खूप कमी दिसतं की का घ्यायची मी मदत, हे थोडंसं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट यातला फरक अनेक लोकांना माहिती नसतो. म्हणजे मला सुद्धा फोन येतात किंवा विचारतात, त्याला त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की तुम्ही मला औषधं नाही ना देणार, औषधं नाही घ्यायची. तर मला त्यांना सांगावं लागतं की मी सायकायट्रिस्ट नाही, ते डॉक्टर्स आहेत की जे तुम्हाला प्रिस्क्राईब करू शकतात औषधं. आय एम अ सायकोथेरपिस्ट. सो मी थेरपी घेणार आहे, मी फक्त तुमच्याशी बोलणार आहे, मी काही गोष्टी तुम्हाला तुमच्यावरती करायला नाही, तुम्ही वर्क करणार आहात स्वतःवरती आणि ते फक्त मी तुम्हाला गाईड करणार आहे. सो हे अनेकदा सांगावं लागतं कारण तो मुळातच फरक माहिती नसतो. आणि सोशल टॅबू, आता आजकाल मी म्हटलं तसं की मेंटल हेल्थ अवेअरनेस बद्दल अनेक प्लॅटफॉर्म्सवरती अनेक ठिकाणी खूप बोललं जात आहे आणि त्याचा अवेअरनेस खूप वाढलेला आहे. त्यामुळे ही मदत घेण्याची हे बऱ्यापैकी जास्ती दिसतीये लोकांमध्ये की येत आहेत म्हणजे ते मदत घ्यायला. पण तरीही तो टॅबू आहेच की मला काउन्सिलरकडे जायला लागतंय किंवा मला सायकोथेरपिस्टकडे जायला लागतं, मग मी काही वेडा आहे का किंवा मला काय प्रॉब्लेम आहे एवढा मानसिक. सो हा जो टॅबू आहे तो अजूनही बऱ्याच अंशी दिसतो, पण म्हणजे फॉर्च्युनेटली बऱ्यापैकी तो आता कमी होताना पण दिसतो आहे. कारण लोकांना ती मदत आता घ्यावी लागते, कारण मी म्हटलं असं की ते ताणाचं प्रमाणही आजकाल खूप जास्ती वाढलेलं आहे. त्यामुळे ती मदत घ्यावी लागते आणि लोक तेवढ्याने ती मदत घ्यायला येतात. ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला. पण त्याचा खरंच उपयोग होतो, अनुभव आहेत तुम्हाला तसे काही की एखादी वर्स्ट केस आहे म्हणजे अगदीच फॉर एक्झाम्पल मुलगा ऐकतच नाहीये, काहीच अभ्यास पण करत नाही आणि तुमच्याकडून येऊन गेलाय, तुम्ही छान त्याला मार्गदर्शन केलंय आणि त्याचा नंतर फीडबॅक तुम्हाला कसा आहे. बरोबर, येस, नक्कीच. म्हणजे खूपच असे चांगले अनुभव येतात आणि बऱ्यापैकी ह्या सगळ्याचा उपयोग नक्कीच होतो. आणि जसं तू सांगितलंस किंवा विचारलंस की मुलगा अभ्यास करत नाहीये, तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ना मुलाची मानसिकता बघणं आणि पेरेंट्सची मानसिकता बघणं हे खूप गरजेचं असतं. अनेकदा तिथे तो खूप क्लॅश असतो की पेरेंट्सच्या अपेक्षा काहीतरी वेगळ्याच असतात, मुलाच्या त्यांच्याकडनं असणाऱ्या आणि स्वतःकडनं असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या असतात, ज्यामुळे सतत तो ताण आणि क्लॅशच असतो त्यांच्यात. त्यामुळे संवादाचा खूप अभाव असतो. त्यामुळे नक्की कोणीच कोणापर्यंत पोहोचू शकत नाही. सो काउन्सिलिंग किंवा थेरपिस्ट हे मीडियम म्हणून खूप चांगलं काम करतं की मुलांची बाजू पेरेंट्सना समजून देणं की ह्या वयातली मुलांचं नक्की मानसिकता कशी असते, ती तुम्ही कशी समजून घ्याल आणि ती कशी हाताळाल. म्हणजे आपल्या पेरेंटिंग एका पद्धतीने झालंय तर तेच पुढे चालू राहील किंवा तेच चालवता येईल मला,
असं नाहीये ना. बरोबर. मला ते नक्कीच बदलावं लागणार आहे, आजकालच्या काळानुसार बदलावं लागणार आहे, माझ्या मुलाच्या स्वभावानुसार मला ते बदलावं लागणार आहे. सो त्याचा परिणाम नक्कीच होतो. आणि तसंच मुलाला पण मार्गदर्शन केलं जातं आई वडिलांच्या सिच्युएशन मधनं काही गोष्टी बघणं, किंवा का ते असं सांगत असतील, तू विचार कर, तू सांग, तुला काय वाटतंय. सो ह्यातनं ना कुठेतरी त्यांना स्वतःला विचार करायला लावणं. आणि ज्या वेळेला आपण विचार एखाद्या गोष्टीचा करतो, आपण ती अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. बरोबर. आणि त्यातनं अनेक गोष्टी आपल्याला दिसतात किंवा कळतात. त्यामुळे नक्कीच थेरपी किंवा काउन्सिलिंगचा उपयोग हा 100% होतो. मानसिक ताण किंवा एन्झायटीमध्ये मी म्हटलं तसं की क्रॉनिक एन्झायटी असेल तर तिथे थेरपी घेण्यासाठी सुद्धा तुमचा एक माइंडसेट किंवा माइंड फ्रेम लागते, की जिथे मी काही गोष्टी सांगितल्या तर त्या तुम्ही करणं किंवा तुम्हाला त्या करता येणं इथपर्यंत तरी तुम्ही पाहिजे. कधी कधी ती एन्झायटी खूप क्रॉनिक असेल तर तुम्ही ते नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला कळतं की हे मी करायला पाहिजे, पण कितीही इच्छा असून तुम्हाला ते करता येत नाही. सो अशा वेळेला कुठेतरी औषधांची गरज ही घ्यावी लागते, सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं. आता औषधांबद्दल सुद्धा अनेक लोकांना अनेक प्रश्न असतात की काच घ्यायची, मग त्याचे काही साईड इफेक्ट असतात का, मग ही किती काळ घ्यायची, मग ही कायमस्वरूपी घ्यायला लागणार आहेत का, तर असं नक्कीच नाही. तुम्ही देता, तुमच्याकडे जे येतात काउन्सिलिंगसाठी त्यांना देता तुम्ही? नक्कीच. म्हणजे जर ती गरज असेल की सायकॅट्रिस्टकडे जावं लागत असेल तर मी नक्कीच त्यांना रेफर करते. मी म्हटलं तसं की ती खूप क्रॉनिक लेवलला असेल किंवा पॅनिक अटॅकच येत असतील तर नक्कीच जायला पाहिजे. म्हणजे फक्त थेरपी तिथे नाही काय काम करणार आहे. तुम्हाला आधी औषध सुरू केलं पाहिजे, म्हणजे मग तुमची एक ती माइंड फ्रेम तयार होते, तुम्ही ते सिम्पटम्स सबसाईड होऊन कुठेतरी शांत होता आणि मग थेरपी तुमच्यावरती जास्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मी स्वतः औषधं म्हणजे सायकॉटिक ड्रग्स देत नाही, पण आय एम अ बॅचलर थेरपिस्ट. म्हणजे पुष्पौषधींबद्दल जर तू ऐकलं असशील तर पुष्पौषधींबद्दल माझा अभ्यास झालेला आहे. हे मगाशी मला इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं राहिलं. सो पुष्पौषधी मी इथे नक्कीच देते, की मी म्हटलं तसं की ज्या वेळेला माइल्ड आणि मॉडरेट लेवलची ती एन्झायटी असते तर तिथे थेरपी बरोबर पुष्पौषधी हे खूप कॉम्प्लिमेंटिंग होतं रादर, आणि त्याचा नक्कीच उपयोग होतो. जी सायकॉटिक ड्रग्स नाही आहेत पण त्याचा नक्कीच फायदा होतो. सो ते मी देते की जिथे गरजेचं आहे आणि जे पेशंट्स विलिंग आहेत घ्यायला अर्थात. सो तिथे त्याचा कॉम्बिनेशनचा उपयोग अजून जास्ती छान, रिझल्ट कुठेतरी फास्ट मिळतात. रिझल्ट मिळतात नक्कीच, पण ती प्रोसिजर थोडीशी. दुसरं एक महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंग ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे. म्हणजे इट्स अ प्रोसेस ना, त्याचे सेशन्स असतात ना. नक्कीच. म्हणजे त्याचे आणि ते किती घ्यायला लागतात हे तुमचा आजार किंवा तुमचा ताण किंवा तुमचा त्रास, डिस्टर्बन्स हा किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. 2, 4, 6, 10. सो इट डिपेंड्स. कारण मी म्हटलं की ही लेंदी प्रोसेस असल्यामुळे सुद्धा अनेक लोकांना नको वाटतं किंवा त्यांना असं वाटतं की आता मी सायकोलॉजिस्टकडे जाऊन आलोय ना, आता मी एकदम बरा होणार. तर ती काही जादू नाही. म्हणजे इथे येऊन तुम्ही काहीतरी आलायत आणि काही तुमचा सांगितलाय प्रॉब्लेम आणि मी जादूची कांडी फिरवली आणि ते सगळं गेलंय. सो इट्स नॉट अ फेरी टेल लाईक. सो ती एक प्रोसेस आहे. तर त्याला तेवढा तो वेळ देणं हे पण गरजेचं आहे आणि स्वतःवरती काम करत राहणं, कारण ते नक्कीच तुम्हालाच किंवा त्या पेशंटलाच करावं लागणार आहे. गायडन्स येस नक्की मी देणार की काय पद्धतीने करा की ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील, पण काम शेवटी त्यांनाच करायचं. सो त्या प्रोसेसमुळे सुद्धा अनेकदा लोक इथपर्यंत येत नाहीत किंवा आल्यानंतर 1-2 सेशन्स नंतर त्यांना असं वाटतं की नाही नको, म्हणजे एवढा वेळ किंवा एवढं पेशन्स नाही देऊ शकत, असं पण होतं. पण येतात. मी म्हटलं तसं की आजकाल बऱ्यापैकी तो अवेअरनेस वाढल्यामुळे यायचं, म्हणजे लोकांचं काउन्सिलिंगसाठी यायचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे. चांगली गोष्ट आहे ना पण खरंच. आणि आता जसं आपण म्हणतोय ना ह्या सगळ्या काउन्सिलिंग वगैरे, पण काउन्सिलिंगमुळे रोजच्या जीवनात आपल्याला खूप स्ट्रेस, जसं आपण म्हणतोय सुरुवातीपासून स्ट्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी, तो कसा काय मॅनेज होतो याच्यामुळे? बरोबर. मी नक्कीच सांगेन, मी म्हटलं तसं की स्ट्रेस ही पहिली पायरी आहे एन्झायटीकडे जायची. तर तो जर तुम्ही वेळच्या वेळीच ट्रीट केलात किंवा त्याच्यावरती काम केलं तर इतकं त्याचं म्हणजे ती डिटेरियोरेट होत नाही परिस्थिती. तर रोजच्या आयुष्यातले सुद्धा ताण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल तुमची
थोडीशी चेंज करणं. सो ह्यानी पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे ताण तुमचे हलके करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल एक्सरसाइज, तर ज्याचाही आजकाल बऱ्यापैकी लोक करतात पण काही ठिकाणी तो अभाव दिसतो. आळस येस, नक्कीच. तर जो कुठला एक्सरसाइज तुम्हाला जो चांगला वाटत असेल, म्हणजे कुणाला जिम आवडतं, कुणाला झुंबा करायला आवडतं, कुणाला बॉलिवूड डान्स आवडतो, तो कुणाला स्विमिंग आवडतं, कुणाला कुठला तरी स्पोर्ट खेळायला आवडतो, तो जो कुठला एक्सरसाइज किंवा जो कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला आवडत असेल तर ती तुमच्या डेली लाईफमध्ये इन्क्लूड करण्याची खूप गरज आहे. की तुमचा रोज काहीतरी फिजिकल एक्सरसाइज झाला पाहिजे. कारण फिजिकल एक्सरसाइजमुळे एंडॉर्फिन आणि सिरोटोनिन नावाची जी 2 केमिकल्स असतात तर ती आपल्या शरीरामध्ये सिक्रीट होतात की ज्याचा उपयोग, जी आपल्याला पॉझिटिव्हिटी देतात, की ज्याने छान वाटतं आपल्याला, राईट. सो ते असणं किंवा तो व्यायाम हा आपल्या जीवनाचा, रोजच्या जीवनाचा भाग असणं हे खूप गरजेचं आहे. योग किंवा ध्यान किंवा प्राणायाम जे म्हटलं जातं तर ते थोडंसं मेडिटेशन किंवा प्राणायाम तुम्ही रोजच्या लाईफमध्ये एक 5 मिनिटं 10 मिनिटं सुद्धा चालेल, पण तो ठेवण्याची खरंच गरज आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. दुसरं म्हणजे झोप. तर ती खूप अफेक्ट झालेली दिसते. म्हटलं तसं की टेक्नॉलॉजी, मोबाईल किंवा आजकाल OTT प्लॅटफॉर्म्स याच्यामुळे इतकं प्रमाण त्या सगळ्या गोष्टींचं वाढलेलं आहे की झोप जी आहे तर ती कुठेतरी कमी होण्याकडे किंवा अवेळी झोपण्याकडे लोकांचा कल जास्ती दिसतो. म्हणजे खरं तर पूर्वी असं म्हटलं जातं किंवा ॲक्च्युअल माणसांना ह्युमन बॉडीसाठी रात्री 10 ते सकाळी 4 ही झोप ही आयडियल स्लीप आहे. म्हणजे जिथे तुमची बॉडी, तुमचं माइंड हे रिकवर आणि हील होत असतं. तर आता आपल्याकडे मी म्हटलं असं अर्बनायझेशन झालंय, आपली एक लाईफस्टाईल आहे, त्यामध्ये काही आपण 10 वाजता नक्कीच झोपू शकत नाही कारण आपल्याला एक नाईट लाईफ आहे. पण 11:30-12 मॅक्सिमम, तर त्या वेळेपर्यंत तुम्ही झोपायची गरज आहे. आणि त्याच्या आधी 1 तास कुठलाही स्क्रीन टाईम नाही. मोबाईल, लॅपटॉप, TV हे खरंच बंद करा. तो 1 तास तुम्ही स्वतःसाठी द्या. दिवसभरात काय केलं, उद्या काय करायचं आहे, पुस्तक वाचन करा, घरातल्या लोकांबरोबर डायलॉग किंवा कम्युनिकेट करा, संवाद साधा. मग बायको असेल, आई वडील असतील, मुलं असतील, सो त्यांच्याशी थोडंसं बोलणं, त्यांना जाणून घेणं हा प्रयत्न करा. आणि साधारण 12 वाजता 6 ते 8 तास जी झोप आहे ती मिळणं हे खूप गरजेचं आहे. बाकी अजून जर बघायला गेलं तर पार्क्समध्ये जाणं म्हणजे नेचरशी कनेक्ट होणं हे खूप गरजेचं आहे. कारण ते आजकाल होतच नाही. आपण सगळीकडेच बिल्डिंग्स बघतो आणि कुठेतरी ना लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल या सगळ्यांनी ना आपली दृष्टी एवढीच राहिली आहे, पुढचं दिसतच नाही आपल्याला, राईट. सो ते बघायची गरज आहे. लांब नजर देणं, लांबच्या गोष्टी बघणं. म्हणजे तुम्ही काम जरी करत असाल रोजचं तरी सुद्धा कामाच्या ठिकाणी किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर एक 2-2 तासांनी ब्रेक घ्या, उठा, स्ट्रेचिंग करणं किंवा खिडकीत किंवा गॅलरीत जाऊन लांब आकाशाकडे बघणं किंवा झाडं दिसत असतील तर ते बघणं. संध्याकाळी किंवा सकाळी एक 10 मिनिटं 20 मिनिटं एक पार्कमधनं वॉक घेऊन येणं, कुठेतरी ग्राउंडिंग हे करतं आपलं. किंवा गार्डनिंग, घरात तुमच्या झाडं असतील तर त्याचं काहीतरी काम करणं, पेट्स असतील तर त्यांच्याशी खेळणं. सो ह्या सगळ्या गोष्टींनी ना तुमचा रोजचा येणारा ताण हा थोडासा हलका होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायोरिटी तुमची ठरवणं. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच दिवसभर खूप कामं असतात आणि प्रत्येक म्हणजे घरातली असतील, बाहेरची असतील, कामाच्या ठिकाणची असतील, काही नातेवाईकांशी रिलेटेड असतील, काही ना काहीतरी कामंही आपल्याला सतत असतातच. तर ती टू डू लिस्ट तयार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी काय आहे माझी, म्हणजे कुठलं असं काम आहे जे मला आजच करणं गरजेचं आहे, तर ती एक 2-3च कामं तुम्ही घ्या. आणि जी कामं कॅन वेट किंवा चालू शकतं थोडीशी नंतर केलेली तर ती थोडीशी पुढे ढकला. मी आता ही सगळी टू डू लिस्ट, कारण अनेकदा लोकांना टू डू लिस्ट करा किंवा तुमचं एक रुटीन सेट करण्यासाठी तुम्ही आज काय करायचं हे ठरवा असं म्हटलं की 10 गोष्टी लिहितात. आता त्या 10 गोष्टी लिहिल्या की म्हणजे नॅचरली त्या 10 गोष्टी पूर्ण करायचा ताण मला येणार आहे. सो कुठेतरी त्या 10 गोष्टींमधल्या काय महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करा. त्या 10च्या 10 गोष्टी करण्याचा प्रेशर घेऊ नका. जितक्या होतील तितक्या आज करा, ज्या गरजेच्या आहेत त्या आज करा. सो प्रायोरिटी ठरवणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की लर्न टू से नो.
नाही म्हणायला शिकणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे स्पेशली मी असं म्हणेन की बायकांच्या बाबतीत हा खूपच प्रॉब्लेम जाणवतो की त्या नाही म्हणू शकत नाही. की नवऱ्याला नाही म्हणायचं नाही, मुलांना नाही म्हणायचं नाही, किंवा घरी सासू सासरे असतील, वडीलधारी मंडळी असतील, त्यांनी काहीतरी सांगितलं नाही म्हणायचं नाही. जॉब करत असतात, सो जॉबच्या ठिकाणी बॉसनी काही सांगितलं नाही म्हणायचं नाही. सो जर तुम्हाला नाही म्हणायची मुभा जर कुठेच नसेल तर ते सगळं तुम्हाला करत राहणं हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या खूप ताणाचं आणि दगदगीचं असूच शकतं. सो पोलाइटली नाही म्हणायला शिका, बाउंड्रीज ड्रॉ करायला शिका, की जिथे तुम्हाला नाही म्हणायचंय किंवा जे काम तुम्हाला नाही जमणार आहे किंवा आज आत्ता नाही जमणार आहे, तर पोलाइटली ते कन्व्हे करायला शिका की हो, हे मी नाही आज करू शकत, मी 2 दिवसांनी बघेन, किंवा हे मला नाही जमणार आहे, दुसरं कोणीतरी ते काम करू शकतं का हे बघा. सो ती मदत घेणं, म्हणजे दरवेळेला सुपरवुमन किंवा सुपरमॅन व्हायची गरज नसते किंवा नाही आहे. तुम्ही मदत ती नक्कीच घेऊ शकता. सो दुसऱ्या कोणाची त्यासाठी मदत घेऊ शकत असाल तर ती घ्या आणि नाही म्हणायला शिका. पोलाइटली तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकता, कारण तो ताण घेऊन एनी विच वेज तुम्ही तुमची स्वतःची मेंटल आणि फिजिकल हेल्थ अफेक्ट करत आहे, जी आज ना उद्या तुम्हाला त्रासच देणार आहे. सो आत्तापासूनच तो डिस्टन्स किंवा ती बाउंड्रीज मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. बायकांमध्ये हे जास्त तो पुरुषांमध्ये होत नाही असं मी म्हणत नाहीये. पुरुषांना सुद्धा अनेकदा नाही म्हणता येत नाहीत अनेक गोष्टी, सो त्यांनी सुद्धा हे करायची गरज आहे. आणि मी म्हणते की आपण जसं बाईचं म्हणतो तसं इक्वली पुरुषांना सुद्धा वेगळ्या प्रकारचे ताण असतात, जे अगदी मुलांपासूनचे असेल की मुलांच्या आवडीनिवडी जपा, घरात सगळं मेंटेन ठेवा, की अगदी औषध पाण्यापासून आई बाबांच्या असेल, घरात किराणा माल भरायचा असेल, प्लस नवरा बायकोंचे पर्सनल जे काही असतील वादिवाद म्हणा किंवा रिलेशन, सो त्यांना पण एक वेगळ्या प्रकारचा ताण हा असतोच. आणि जसं आपण म्हणतो की स्त्रियांना सगळ्यांचं करत करत स्त्रियांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तसं अगदीच पुरुषांनाही हे गोष्ट होते. अगदीच मी म्हटलं तसं की आजकालचं जीवनच इतकं धकाधकीचं झालेलं आहे ना, की सगळंच सगळ्यांना करायचंय आणि ती लाईफस्टाईल मेंटेन करायची. ह्याच्यासाठी ना इतकी धावपळ चालू आहे की तो ताण जेंडर बेस्ड नाही झालाय, तो सगळ्यांनाच आहे. म्हणजे पूर्वी घरात काय असेल आणि काय नाही बायका बघतील असं नाहीये आता, तर पुरुषही ते बघतायत. आणि पूर्वी असं पण होतं ना की स्त्री म्हणजे चूल मूल आणि घरातच आहे, बस घरातलंच विषय होतं. आता असं झालंय की इक्वली दोघं काम करतात आणि कधी कधी असं होतं की नवरा बायको दोघंही एकत्र जॉबवरून येत आहेत, मग पुन्हा ते जेवण कोण करणार, मग घरातलं बाकीच्यांचं कोण आहे, सो सगळेच मिक्स झालेत, ताणतणाव असं झालेलं आहे. एक्झॅक्टली मी म्हटलं तसं की ते सगळ्यांनाच आहे. त्यामुळे मग त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी तो एक बॅलन्स सांभाळायला लागतो किंवा सांधायला लागतो. आणि मग त्याच याच्यासाठी मी म्हटलं असं की आउटसोर्स करणं, मदत आउटसोर्स करणं हे पण खूप गरजेचं झालेलं आहे आणि ती केली गेली पाहिजे. म्हणजे त्याच्यात कुठे कमीपणा वाटायची गरज नाही की मला हे करायला लागतं. म्हणजे अनेकदा घरी स्वयंपाकाला बाई आहे ह्या गोष्टीबद्दल सुद्धा असं वाटतं की अरे म्हणजे तू करत नाहीस घरात स्वयंपाक, तर हो म्हणजे नाही शक्य आहे. सकाळची ती गडबड, मुलांचं बघायचंय, त्यांना आवरून शाळेत पाठवायचंय, मला जॉबला यायचंय, त्या ह्याच्यामध्ये नाही मला स्वयंपाक करता येते. सो ते काम आपण आउटसोर्स करू शकतो ना. आईचं काम तुम्ही आउटसोर्स नाही करू शकत, बायकोचं काम नाही करू शकत, किंवा जिथे तुम्ही कामाला जाता तर तिथलं काम तिथे तुम्ही कोणी प्रॉक्सी नाही नेमू शकत, ते तुम्हालाच जायचंय आणि तुम्हालाच करायचंय. पण जे तुम्ही आउटसोर्स करू शकता तर ते नक्की करा आणि स्वतःचा ताण कमी करा, की जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल, पुरुष काय किंवा स्त्रिया काय, तुमचं गोष्टी काहीतरी करायला, तुमच्या हॉबीज परस्यू करायला. मग मगाशी मी म्हटलं तसं की रोजच्या याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही हॉबीज तुमच्या परस्यू करू शकता, की जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करायला आठवड्यातनं 1-2 दिवस तर तुम्ही काढू शकता, किंवा रोजची 10 मिनिटं काढू शकता, मग ती काहीही असेल. करेक्ट. सो काहीतरी हॉबी परस्यू करणं किंवा नवीन गोष्टी शिकणं किंवा नवीन स्किल्स लर्न करणं, ह्यांनी सुद्धा ताण कमी होतो. कारण अदरवाईज रोजचं काम, रोजचं रुटीन, रोजचं हे ते पण खूप बोर्डम देऊन जातं. करेक्ट. आणि त्याचाही कंटाळा यायला लागतो कुठेतरी. सो त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी शिकत असाल तर ऑटोमॅटिकली तुमचं माइंड फ्रेश होतं. इन शॉर्ट, स्वतःला इतकं बिझी करून घ्यायचंय, कुठलीही निगेटिव्हिटी नकोय आपल्याला, जे काय हवंय ते सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग हवंय. आता हे बरोबर आहे, पण हे मी म्हणताना ह्याचंही प्रेशर घ्यायची गरज नाही, कारण मी म्हटलं तसं की वी आर ह्युमन बिंग्स, वी आर नॉट मशीन्स. सो मला दरवेळेला चांगलीच भावना, पॉझिटिव्ह भावना, नेहमी मी आनंदी, नेहमी मी अशी असेल का, नाही नसणार आहे. कारण आयुष्य हे इतकं सोपं कुणासाठी नाहीये, त्याच्यात चढ उतार हे आहेतच.
पण मोस्ट ऑफ द टाइम मी आनंदी असणं, सॅटिस्फाईड असणं किंवा मेंटली पीसफुल असणं हे बघणं जास्ती गरजेचं आहे. काही इन्सिडेन्सेस आयुष्यात नक्की येणार आहेत, सगळ्यांच्या येणार आहेत, सो ते आहेच. पण मग ज्या वेळेला माझी मानसिक आरोग्य चांगलं असतं ना, त्यावेळेला ते मला खूप चांगल्या पद्धतीने हाताळता येतं. करेक्ट. मला आता तुम्हाला सगळ्या जे आता व्ह्युअर्स हा आत्ता आमचा पॉडकास्ट हा आपला बघतायत त्यांना आवर्जून सांगायचं आहे की सीमा जठार ह्या आहेत तर त्यांचं पुण्यामध्ये कर्वेनगरला संवाद नावाचं काउन्सिलिंग सेंटर आहे. मगातपासून तुम्ही त्यांच्याकडून ऐकत असाल की संवाद, तर येस, संवाद नावाचं त्यांचं काउन्सिलिंग सेंटर आहे, कर्वेनगरला आहे. ॲड्रेस त्या स्वतःच सांगतील. त्याच्यामध्ये ते प्री मॅरिटल काउन्सिलिंग करतात, मॅरिटल काउन्सिलिंग करतात, चाइल्ड काउन्सिलिंग पण करतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो असतो करिअर निवडीचा. सो तुम्ही जे कुठलं करिअर निवडलेलं असेल किंवा निवडायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा ते मार्गदर्शन करतात. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे मेंटल हेल्थ, सो याच्यावर सुद्धा ते काउन्सिलिंग करतात. तुम्हाला कोणाला जर यांच्याकडे यायचं असेल तर तुम्ही प्लीज ॲड्रेस सांगा. हो, नक्कीच. कर्वेनगरमध्ये माझं क्लिनिक आहे, संवाद सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर या नावाने. श्री साईराज अपार्टमेंट, नियर K52 और नियर पोतनीस परिसर, कर्वेनगर, पुणे. ह्या ठिकाणी ते आहे. तुम्हाला नंबर शेअर केला जाईलच. सो नक्कीच मी सांगेन की ती मदत घ्या, सफर होत राहू नका. मदत अवेलेबल आहे तर ती नक्कीच तुम्ही पुढे येऊन घ्या. त्याच्यात कुठेही तो टॅबू बाळगण्याचं गरज नाही. मानसिक आरोग्य हे स्वतःचं चांगलं ठेवून शारीरिक आरोग्यही चांगलं ठेवा आणि लीड अ हॅपी लाईफ. त्यांचा फोन नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देणारच आहे, प्लस हा व्हिडिओ सुरू असताना सुद्धा तुम्हाला तो दिसेलच. तर आता अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की मुलांचं म्हणजे बालपण जे असतं ते अगदी किशोरवयीन कळायला लागेपर्यंत आई वडील जे आपल्या घरात आई वडील जे मुलांसमोर वागतात किंवा आई वडीलच नाही अगदी आजोबा असतील, इन शॉर्ट मोठी लोक जे आपल्या मुलांसमोर जे वागतात त्याचा मुलांच्यावर काय परिणाम होतो, कळत्या वयामध्ये काय परिणाम होतो? नक्कीच होतो. मी म्हटलं तसं की संस्कार जे आपण म्हणतो की आई वडिलांचं अनुकरण मुलं करतात किंवा आई वडील कसे वागतायत हे मुलं नक्कीच बघत असतात. जसं मी म्हटलं की पेरेंटिंग स्टाईल ही काय आहे त्याच्यावरती हे खूप डिपेंड करतं. म्हणजे ती कशी आहे, अथॉरिटेटिव्ह आहे का किंवा मी म्हणेन तेच खरं असं असेल तर त्याचा वेगळा परिणाम मुलांवरती होतो. कुठेतरी ज्या पेरेंटिंग स्टाईलमध्ये मुलांना त्यांच्या आवडीनिवडीला प्राधान्य दिलं जातं किंवा त्यांना काय वाटतंय, त्यांना काय हवंय हे विचारलं जातं तर ते मूल वेगळ्या पद्धतीने वाढतं. सो त्याचा परिणाम हा 100% होतोच. पण ते सतत मनात राहत असतं ना की मी हे असं लहानपणापासून बघत आलोय किंवा बघत आलीये, किंवा अजून सुद्धा तेच घरात वातावरण असेल तर मग काय करावं अशा वेळी मुलांनी? तेच मी म्हटलं की ज्यावेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपण डिपेंडंट असतो आई वडिलांवरती. म्हणजे किती आपल्याला असं वाटत असेल की अरे आई वडील हे चुकीचं वागतायत किंवा असं का बोलतायत किंवा मला थोडंसं समजून का घेत नाहीयेत, त्यावेळेला ते बोललं किंवा सांगितलं गेलं की तरी सुद्धा जर आई वडिलांची ती तयारी नसेल तर कुठेतरी त्या मुलाला हेल्पलेस वाटत राहतं आणि त्याचा परिणाम फॉर अ लॉंगर पिरियड त्या मुलावरती नक्की होतो. पण मग ज्या वेळेला हे मूल ॲडल्ट एजमध्ये येतं त्यावेळेला नक्कीच मी म्हटलं तसं थेरपी थ्रू ते स्वतःवरती नक्कीच काम करू शकतात की जे काही परिणाम झालेले आहेत तर त्या गोष्टींकडे आता मी कसं बघायला पाहिजे, कारण ती घटना घडून गेलेली ना, आता तुम्ही काहीच बदलू शकत नाहीये त्यातलं. पण मग आता तुम्ही काय बदलू शकता, तर आता तुम्ही स्वतःला बदलू शकता, स्वतःवर काम करायचं, स्वतःवर काम करायचं किंवा घडलेल्या घटनांकडे काय दृष्टिकोनातनं बघू शकता की ज्याच्यामुळे तो तुमचा त्रास कमी होईल. आणि आता त्यातले जर काही ट्रेट्स तुमच्यामध्ये आले असतील की जे तुम्हालाही टॉक्सिक वाटतात किंवा तुम्हालाही त्याचा त्रास होतो आहे तर ते तुम्ही कसे बदलायचं, तर हे तुम्ही स्वतःवरती काम नक्कीच करू शकता. मी नेहमीच सांगते की स्वतःवरती काम तुम्ही नक्की करू शकता, तुम्ही दुसऱ्याला नाही बदलायला जाऊ शकत. म्हणजे ते कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरी ते नाही होणार आहे. सो तुम्हा स्वतःवरती काम करणं किंवा स्वतःची रिॲक्शन किंवा तो रिस्पॉन्स बदलणं हे नक्कीच तुमच्या हातात आहे. सो जे तुमच्या हातात आहे त्याच्यावरती फोकस करून त्याच्यावरती तुम्ही काम केलं तर त्याचा फायदा आणि उपयोग हा नक्कीच होतो. येस.
आता हा प्रश्न खरं तर मला पालकांसाठी पण गरजेचा वाटतोय म्हणून विचारते की आत्ता हे जे सगळं आपण बोलतोय तर अनेक मुलं ह्याच्यातून मधून जात असतात, तर पालकांची भूमिका काय असली पाहिजे ह्याच्यामध्ये? जर त्यांचं मूल सतत चिडचिड करत असेल, सतत स्ट्रेसमध्ये असेल, काही ऐकत नसेल, असंच निवांत बसलंय वगैरे असं सतत चालू असेल, पालकांची काय भूमिका असली पाहिजे? बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद साधणं मुलांशी हे खूप गरजेचं आहे. आणि संवाद याचा अर्थ प्रश्नोत्तरं नाहीत. तुम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडनं जे काही येईल किंवा जे काही मुलं सांगतील ते कुठेतरी नॉन जजमेंटली ऐकणं, किंवा हो माझ्या मुलाला किंवा मुलीला हे असं वाटू शकतं, त्यात ते चूक आहे का बरोबर आहे. अनेकदा पेरेंट्सचं कसं होतं की ते त्या तराजूत टाकायला लागतात की अरे हे चूक आहे, हे बरोबर आहे, तुला असं नाही वाटलं पाहिजे, किंवा तुला असं कसं होतंय, हे नाही व्हायला पाहिजे. तर ते चूक आहे का बरोबर आहे ह्याच्यामध्ये न पडता, हो त्याला हे असं वाटतंय, त्याला हे वाटू शकतं, मग हे चूक आहे का बरोबर आहे, मग आता ते कसं हँडल करायचं, ट्रीट करायचं, ह्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणं. किंवा अनेकदा पेरेंट्सनी तो संवाद साधून उपयोग होतही नाही, कारण मुलांनी पण स्वतःची एक मानसिकता बनवून घेतलेली असते की आई वडील म्हणजे ना लेक्चरच देतात किंवा मला दरवेळेला माझी चूकच सांगतात. त्यामुळे मग ते त्यांचं बोललेलं कदाचित तितकं इफेक्टिव्ह नाही होऊ शकत. अशा वेळेला तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला मग त्या मुलांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं आणि पेरेंट्सना पण मार्गदर्शन मिळतं की तुम्ही हे कसं ट्रीट करा, कसं बघा, कसं मुलांशी तुमचं वागणं बोलणं असलं पाहिजे. सो त्या पद्धतीने त्याचा नक्कीच उपयोग होतो. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या वेळात वेळ काढलात आणि इतक्या खूप डीपली आपण आज खूप बोललोय, आणि जसं मला याचा काही उपयोग होणार आहे थोडाफार, तर तसंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा होणार आहे. आणि मी जसं म्हटलं की तुम्हाला सुद्धा काउन्सिलिंग करायची गरज आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या मॅमकडे आणि तुमचे सगळे प्रश्न सांगा, तुम्हालाही याची नक्कीच हेल्प होईल. अगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड्रेस देतेच आहे, फोन नंबर पण देते. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण तुमच्या कॉमेंट्समुळेच ना आम्हाला कळतं की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे किंवा काही चेंजेस करायला हवेत का, हे सगळं सांगा. आणि पुन्हा भेटूच या एका नवीन सेलिब्रिटीसोबत, एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय. Thank you.